ओ माय गॉड. तर मंडळी संध्याकाळचे वाजले आहेत 9 आणि मला आता मॅक्सला बघून रिअलाईज होतंय की मॅक्स आणि सिम्बाचं कॅटफूड संपलंय. ओ माय गॉड. तर मला 9 वाजता जावं लागणार आणि मॅक्स आणि सिम्बाचं कॅटफूड मी जिथून घेते ना ती माझी जागा ठरलेली आहे. म्हणजे ते नसतील ना तर मी एक वेळेस फास्टिंग मोडवर ठेवेन, पण मी कॅटफूड नाही घेणार कारण ते शॉप पण नाही आहे बेसिकली. पण आता मला तिकडे जावं लागणार आहे गाईज. नवऱ्यासोबत. नवऱ्या येशील? मी नाही ना. माझा नवरा मला फालतूचा ॲटिट्यूड दाखवतोय. मी रिटेक घेते. नवऱ्या येशील? हो बोल. मी जाई ना एकटी. जावं तर लागणार आहे आता. आज काय उपाशी ठेवणार. खिशात आहे माझ्या. तर फायनल कॉल टू दिस ॲटिट्यूड वाला नवरा. आर वी गोईंग? नवऱ्या जोरात बोल. चला चला चला. कॅटफूड द्या ना. आणि मला तुम्हाला एक इन्सिडेंट सांगायचं लक्षातूनच गेलं की म्हणजे आम्ही निघताना एक इन्सिडेंट झाला. म्हणजे तुम्हाला माहिती होती रांगोळी काढली होती जो मी आधी व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर रात्री मी रांगोळी ठेवली आणि सकाळी का दुपारच्या दरम्यान आहे ना ती रांगोळी कोणीतरी पुसली. आणि सीन असं झालं की रांगोळी पुसणारा जरा जास्त शातीर होता. म्हणजे त्यानं काय केलं, पहिले रांगोळी पुसली आणि बेल वाजून निघून गेला. आणि जोपर्यंत प्रतिष्ठ तिथे पोचतो आहे तोपर्यंत तो गायब. तर आम्ही विचार करत होतो कोण एवढं शातीर, म्हणजे जिन्यातून पायांचा आवाज नाही, काय नाही असं कोण. आणि आता जस्ट निघत होतो तर माझ्या समोरच म्हणजे माझ्या दोन्ही साईडला नेबरहूडमध्ये छोटी छोटी मुलं राहतात. तर समोर एक मुलगी आहे, तर छोटी मुलगी आहे. तर तिच्याकडे कंप्लेंट आली होती की ती बेल वाजून पळते, पाणी टाकून जाते. मग मला कळालं की आमची रांगोळी कोणी पुसली असेल. तर मी तिथेच थांबले येऊन सांगण्यासाठी त्यांच्या आईला. हो माझी पण कंप्लेंट आहे. माझा नवरा बोलला नको. तू नको का बोलला पण? मग खाऊ दे ना मार. एक्झॅक्टली. आपण पण लहानपणी असल्या गोष्टी खूप जास्त केल्यात. रांगोळी पुसणं तर त्यातलं एकदम बेसिक गोष्ट होती. आणि आपण इंडियन पॅरेंट्सचं तर तुम्हाला माहिती कसं असतं, काही जर सांगितलं धुतातच चांगलं, म्हणून आम्ही नाही सांगितलं. आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय. कृपया दरवाजा बंद करा.